नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर वांग्याचं भरीत हे वेगळ्या पद्धतीने कसं बनवायचं हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. आणि पहिली बी आहे ना, मी वांग्याच्या भरताची रेसिपी तुमच्यासंग शेअर केली आहे. पण हे गावाकडल्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवते. आणि चुलीमध्ये वांगे भाजून आणि हे भरीत बनवणार आहे. याची चव अप्रतिम लागते. पण तुमच्याकडे जर चूल नसेल ना, तुम्ही गॅसवरती पण हे असे वांगे भाजून आणि याचे भरीत हे अशा पद्धतीने करू शकतात. तर माझ्याकडं चुलीची सोय आहे, त्यामुळं मी चुलीवरतीच भाजून घेते आहे. तर चुलीवरती ना आर केला आहे, म्हणजे पोळ्या केल्या आहे. केल्यानंतर मग मी वांग्याचं भरीत बनवते आहे. त्यामुळं आर व्यवस्थित पडला आहे. तर वांगे भाजून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने पण वांगे ना गॅसवरती भाजतात. पण गॅसवरती भाजायच्या वेळेस आहे ना, वांग्यांना तेल लावायचं. तेल लावल्यानंतर असंच पद्धतीने ना ज्याचं ते टरलं आहे ना ते सुटतं. तर आता अशा पद्धतीने ना मी वांगे भाजून घेतले. तर बघा किती छान भाजले. आरावरती वांगे जर भाजले ना, खूप छान चव लागते याची. तर आमचे गावाकडले कशा पद्धतीने बनवतो वांग्याचं भरीत ते तुम्हाला दाखवते मी. जास्त काही याला म्हणजे सामान लागत नाही, वस्तू लागते नाही. कमी साहित्यामध्येच आहे ना, एकदम झटपट आणि चविष्ट वांग्याचं भरीत होतं. तर यामध्ये ना फक्त जिरे, लसूण आणि वाळलेल्या मिरच्या घेतल्या, लाल मिरच्या वाळलेल्या. तर ह्या मिरच्या आहे ना चवीनुसार घ्यायच्या आहे. कधी-कधी तिखटपणा असतात, त्यामुळे आहे ना मी 4 मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि जिरे घेतलं. हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे. कोरडं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. तर आता आहे ना वांगे पण भाजून झाले. तर वांग्याचे आहे ना सर्व टरले काढून घेते मी. हे बघा अशा पद्धतीने ना वांगं भाजल्या जातं. आणि यामध्ये ना वांगे भाजल्यानंतर आणि टरलं काढल्यानंतर चेक करून घ्यायचं आहे किडं वगैरे आहे का नाही. नाहीतर आहे ना काही वेळेस किडं पण असतं त्यामध्ये, त्यामुळं चांगलं चेक करून घ्यायचं आहे. तर आता मी वांग्याचं टरलं वगैरे काढून घेतलं आहे. हे बघा अशा पद्धतीने ना चेक करून घ्यायचं की त्यामध्ये किडं वगैरे आहे की नाही. आणि सर्वच वांगे आहे ना आता भाजून आणि ते पाहून घेते मी किडं वगैरे आहे का काय. तर बघा किती गरम गरम वाफा निघताय त्यामधून. तर आता वांग्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ टाकू. आणि जे आपण वाटण केलेले आहे ना मिरची आणि लसूण जिरे, तर तेल गरम करून घ्यायचं आणि त्या मिरची आणि म्हणजे मिरची आपण वाटण केलेलं आहे ना त्यामध्ये टाकायचं. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिरची तळल्या जाते गरम तेलामुळं. आता हे सर्व मिरची मसाले ना आपण वांग्याचे जे साल काढून मॅश केले ना त्यामध्ये टाकायचं आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने ना असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि टेस्टला आहे ना अप्रतिम लागते. हे भरीत आहे ना तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतात. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गावाकडल्या पद्धतीने हे भरीत नक्कीच करून बघा. तुम्हाला पण आवडेल आणि घरच्या